नमस्कार मित्रहो, दी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रहो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये राज्यशास्त्र म्हणजे काय पाहिलेलं आहे. त्यानंतर राज्यशास्त्राचं पारंपरिक राज्यशास्त्राचे स्वरूप पाहिलेलं आहे. राज्यशास्त्राची व्याप्ती पाहिलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आधुनिक राज्यशास्त्राचं स्वरूप काय आहे. कारण पारंपरिक राज्यशास्त्राचं स्वरूप पाहत असताना व्हिडिओ मोठा होता म्हणून आपण हा भाग मागे ठेवला होता. नवीन अभ्यासक्रमानुसार जो अभ्यासक्रम पहिल्या चॅप्टरला दिलेला आहे त्यामध्ये हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण पारंपरिक राज्यशास्त्र हे वर्णनात्मक आदर्शवत अशा पद्धतीचं होतं. राज्य कसं असावं या पद्धतीचा अभ्यास राज्यशास्त्रामध्ये होत होता. पण पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धानंतर सगळीच सिद्धांत ही निरुपयोगी ठरतात की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आणि राजकीय सिद्धांताचा ऱ्हास झाला अशा पद्धतीने अभ्यासक बोलायला लागले आणि एंड ऑफ आयडियोलॉजी याचाही भाग राज्यशास्त्रामध्ये आला आणि म्हणून मग आधुनिक राज्यशास्त्राची सुरुवात होते. आणि म्हणून या प्रश्नाच्या उत्तराच्या अनुषंगाने आपण प्रस्तावना केली पाहिजे. प्रस्तावनेमध्ये आपण लिहिलं पाहिजे की इसवी सन 1950 नंतरच्या काळामध्ये राज्यशास्त्राच्या अभ्यासाला वैज्ञानिक व आधुनिक स्वरूप प्राप्त झालेलं आहे. आधुनिक राज्यशास्त्राचं स्वरूप असं लिहून आणि मग त्यामध्ये हे आपण सांगायला पाहिजे. मग ह्याची पुरस्कृती कोण आहेत तर डेव्हिड ईस्टन आहे. डेव्हिड ईस्टनने वर्तनवाद नावाचा सिद्धांत मांडला आणि त्यामध्ये त्यांनी सांगितला की मानवी वर्तन हे अन्य प्राण्यांसारखं त्याच्यावर आपण जर निरीक्षण केलं, त्याची तथ्य संकलित केली आणि शास्त्रीय पद्धतीने त्याची मांडणी केली तर आपल्याला मानवी वर्तनाचा सुद्धा अभ्यास करता येतो. मनुष्य हा स्वार्थी आहे आणि तो नुसताच स्वार्थी नाही तर आपल्या हितासाठी तो आग्रही आहे. जे मॅकियावेलीने जे सांगितलं होतं की मनुष्य हा आपल्या वडिलाला मारणाऱ्याला माफ करू शकतो पण आपलं आर्थिक नुकसान तो सहन करू शकत नाही. म्हणजे एवढा तो आर्थिक प्रश्नाशी निगडीत आहे. असं जर असेल तर त्याचा स्वार्थ लक्षात घेऊन राजाने कशा पद्धतीने वर्तन केलं पाहिजे आणि याच गोष्टी पुढं वर्तनवादाची त्यांनी काही तत्व सांगितली आणि त्या तत्वानुसार हे समजून सांगण्याचा प्रयत्न केला. मग डेव्हिड ईस्टन आहे, गॅब्रियल आल्मंड आहे, रॉबर्ट ढाल आहे, अँथनी जेन्स आहे, डेव्हिड ॲप्टर, पॉवेल, लुसियन पॉय, कार्ल डवाईस, सिगमंड न्यूमन या विचारवंतांनी राज्यशास्त्राचा अभ्यास आधुनिक पद्धतीने सुरू केला. साधारणतः दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर 1950च्या दशकामध्ये. म्हणजे वैज्ञानिक पद्धती, तुलनात्मक पद्धती, सामाजिक, आर्थिक आणि मानसशास्त्रीय असं आपण म्हणू मानसशास्त्रीय दृष्टिकोन, संख्यात्मक पद्धती इत्यादी पद्धतीचा स्वीकार करून राज्यशास्त्राचा अभ्यास विश्लेषणात्मक पद्धतीने सुरू झाला. हे आधुनिक राज्यशास्त्राचं रूप आहे. आधुनिक राज्यशास्त्राचं स्वरूप आहे की ते नुसतं आता आदर्शवत राहिलं नाही, नुसतं वर्णनात्मक राहिलं नाही, तर ते आता कसं झालेलं आहे तर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे आणि ही मांडणी केली पाहिजे मित्रहो की ते वैज्ञानिक झालेलं आहे, ते तुलनात्मक पद्धतीचं झालेलं आहे, ते मानसशास्त्रीय दृष्टिकोनाचा अभ्यास करून मांडणी करते आहे. राज्यकर्ता आणि जनता यामध्ये काय संबंध आहे. कारण शासन पद्धतीचे स्वरूप सुद्धा आता बदललेले आहेत. राजा हा राणीच्या गर्भातून जन्म न घेता तो आता मतपेटीतून जन्म घ्यायला लागलेला आहे. हा तो सगळा जागतिक बदल आहे आणि तो सगळा बदल राज्यशास्त्रामध्ये यायला लागलेला आहे. आणि म्हणून राज्यशास्त्रामध्ये, आधुनिक राज्यशास्त्रामध्ये विश्लेषणात्मक पद्धती सुरू झाली. एवढंच नाही तर निरीक्षण, परीक्षण, संशोधन करून वास्तववादी दृष्टिकोनातून राज्यशास्त्रात निष्कर्ष काढले जाऊ लागले. आज नवनवीन राजकीय प्रश्न आणि गरजा निर्माण झालेल्या आहेत. त्याची पूर्तता करण्यासाठी नव्या राजकीय व्यवस्थेची विचारसरणी पुढे आलेली आहे. आणि मग ही अशी आधुनिक राजकीय विचार, आधुनिक राज्यशास्त्राचं स्वरूप लिहिताना हे सगळं लिहून मग आपण पुढे वाक्य लिहिलं पाहिजे की पुढील कारणामुळं आधुनिक राज्यशास्त्राचं स्वरूप अशा पद्धतीचं झालेलं आहे की त्यामध्ये अनेक आधुनिक राजकीय विचार प्रणालीचा उदय झाला आणि मग त्या विचार प्रणाली राजकीय राज्यशास्त्राचं जे स्वरूप आहे पारंपरिक त्यामध्ये आमूलाग्र बदल करतात आणि नवीन राज्यशास्त्राला नवं आधुनिक स्वरूप प्राप्त होते. त्यामध्ये पहिला मुद्दा आपल्याला असा घेता येतो की 20व्या शतकामध्ये लोकशाही शासन पद्धतीचे स्वरूप बदलत गेले. म्हणजे नुसतंच राज्यशाही जाऊन लोकशाही आली असं नाही तर 50च्या नंतर लोकशाही शासन पद्धतीचं स्वरूप देखील बदललेलं आहे. ते कसं बदललेलं आहे तर प्रत्येक देशाची राजकीय परिस्थिती,
त्या देशाचा राजकीय इतिहास, संस्कृती, सामाजिक स्थिती, आर्थिक समस्या इत्यादी गोष्टी भिन्न स्वरूपाच्या आहेत. त्यामुळे लोकशाही शासन पद्धतीचा उपयोग काही देशात अयशस्वी झाला. कारण 50च्या दशकामध्ये जगाचा भूगोल बदलला, म्हणजे अनेक राष्ट्र स्वतंत्र झाली आणि लोकशाही शासन पद्धती स्वीकारली. पण इंग्लंडच्या धर्तीवर लोकशाही शासन पद्धती स्वीकारली तरी सुद्धा इथली कल्चर वेगळी असल्यामुळं आपल्या लोकशाहीवर धर्माचा, जातीचा आपल्याला प्रभाव पाहायला मिळतो. आणि मग ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर तिथले सगळेच संकेत जशाला तसे आपल्याला लोकशाहीमध्ये लागू होत नाहीत. हे जसं खरं आहे तसंच हे 50च्या दशकात अनेक राष्ट्र स्वतंत्र झाले आणि त्यांनी ही शासन पद्धती स्वीकारली, पण ती यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यामध्ये अयशस्वी झाले. पहिल्या महायुद्धानंतर युरोप खंडातील जर्मनी, इटाली या देशामध्ये लोकशाही अयशस्वी होऊन तिथे हुकुमशाही निर्माण झाली. हिटलर, मुसोलिनी आपण पाहतो की त्यांनी हुकुमशाही निर्माण केली. त्यामुळे आधुनिक राज्यशास्त्रात लोकशाही शासन पद्धतीच्या विश्लेषणाची गरज निर्माण झाली. लोकशाही शासन पद्धती नुसती इंग्लंड, अमेरिकेचीच म्हणजे लोकशाही शासन पद्धती आहे काय? संसदीय शासन पद्धती, अध्यक्षीय शासन पद्धती या उपर जी शासन पद्धती भारतामध्ये चालू आहे त्याच्यावर कशा पद्धतीचे इम्पॅक्ट आहेत, अनेक राष्ट्रांमध्ये कशा पद्धतीने, अशा पद्धतीने या शासन पद्धतीचं विश्लेषण केलं जाऊ लागला. आणि मग म्हणून आपल्याला आधुनिक राज्यशास्त्राचं स्वरूप समजून घेत असताना त्यामध्ये हा पहिला मुद्दा घेता येतो की लोकशाही शासन पद्धतीचं स्वरूप. त्यानंतर मग आपल्याला दुसरा मुद्दा घेता येतो, आधुनिक कालखंडामध्ये पारंपरिक राज्यशास्त्राच्या पद्धतीने अभ्यास करून चालणार नाही. म्हणजे आधुनिक काळात पारंपरिक पद्धतीने अभ्यास करून चालणार नाही असा दुसरा मुद्दा आपण घेतला पाहिजे. आणि त्यामध्ये लिहिलं पाहिजे की आज राज्य या संकल्पनेऐवजी राज्यशास्त्रामध्ये राजकीय व्यवस्था ही संकल्पना व्यापक अर्थाने स्वीकारलेली आहे. त्यामुळे राजकीय व्यवस्थेचा अभ्यास विश्लेषणात्मक पद्धतीने होत आहे. राजकीय व्यवस्थावाद, रचनात्मक कार्यवाद, इनपुट आउटपुट अशा पद्धतीने त्याची मांडणी व्हायला लागली. पॉलिटिकल कल्चर ही आता डेव्हलप झाली. राजकीय संस्कृती, राजकीय सामाजिकरण आणि राजकीय श्रेष्ठजन, पॉलिटिकल इलिट्स ज्याला आपण म्हणू, राजकीय अभिजन म्हणजे लोकांसाठी, लोकांनी लोकांकडून हे शासन म्हणजे लोकशाही असं नाही, तर पक्षांनी पक्षांसाठी आणि पक्षाकडून शासन अशा पद्धतीचं शासन प्रकार आला. त्यामधून मग मार्केट डेमोक्रेसी आली, मागणी तसा पुरवठा, अशा पद्धतीने विश्लेषण व्हायला लागला. आणि म्हणून मग इलिट्स जो सगळ्यात अभिजन आहे, सामदाम दंडभेद ज्याच्याकडे आहे, तो लोकशाही वापरायला लागला. तो शासनाच्या केंद्रभागी आहे आणि बाकी सगळी लोक चक्रव्यूहाच्या परिघावर आहेत, असा सगळा भाग पाहायला मिळू लागला. आणि म्हणून राजकीय राज्यशास्त्राचा अभ्यास नुसतं पारंपरिक पद्धतीने करता येत नाही हे आपल्याला यातून सांगायचं आहे आणि हे सांगावं लागेल. मग त्यामध्ये काय झालं तर अभिजनवादी लोकशाही सिद्धांत आले, वर्तनवाद आला, उत्तरवर्तनवाद आला, राजकीय सहसूचन आलं, राजकीय विकास आला, पॉलिटिकल डेव्हलपमेंट आला. आणि हे डेव्हलपमेंट सुद्धा सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे सातत्यपूर्ण विकास कशा पद्धतीने करता येऊ शकतो यावर सुद्धा अभ्यास व्हायला लागला. आणि ह्या सगळ्या गोष्टी आधुनिक राज्यशास्त्राचं स्वरूप स्पष्ट करतात. आणि म्हणून आधुनिक राज्यशास्त्राचा अभ्यास पारंपरिक पद्धतीने करता येत नाही. कारण आधुनिक राज्यशास्त्राचा जो गाभा आहे, अभ्यासाची गरज जी आहे ती राजकीय विकास ही या अभ्यासाची गरज म्हणून निर्माण झालेली आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा आपल्याला असा घेता येतो की 20व्या शतकात वसाहतीचे आणि साम्राज्यवादाचे राजकारण संपले. आता हे अटलांटिकस सनदीमध्ये फेडरिक रुझवेल्ट आणि चर्चिलमध्ये जी चर्चा झाली, त्यानंतर अटलांटिकस सनदीमध्ये हा करार केला. अमेरिका म्हणाली की आम्ही दुसऱ्या महायुद्धामध्ये सहभागी होणार नाही, पण सहभागी झालो तर तुम्हाला काय करावं लागेल. म्हणजे चर्चिलचं म्हणणं होतं की हिटलर जर जिंकला तर काय होईल, जगातून लोकशाही नष्ट होईल आणि हुकुमशाहीचं साम्राज्य वाढेल आणि त्याला जर रोखायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, अमेरिकेची मदत. मग अमेरिकेने अट घातली की या युद्धाच्या नंतर आपण जर जिंकलो तर जगामधला वसाहतवाद आणि साम्राज्यवाद संपुष्टात येईल. आणि अशा पद्धतीने आशिया आणि आफ्रिका खंडामध्ये अनेक नवोदित राष्ट्र स्वतंत्र झाली, उदयाला आली. नव्याने जगाचा भूगोल बदलला 50च्या दशकामध्ये आणि नवीन नकाशे तयार झाले, नकाशावर नवीन राष्ट्र आली. त्यामुळे तेथील राजकीय प्रश्न, तेथील राजकीय परिस्थिती भिन्न स्वरूपाची आहे. या नवीन राष्ट्राचा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे आणि तो सगळा अभ्यास पारंपरिक राज्यशास्त्राच्या पद्धतीने करता येत नाही. हे आधुनिक राज्यशास्त्राचं स्वरूप आहे आणि ते आपल्याला या ठिकाणी अधोरेखित करायचं आहे. मग आपण त्यानंतरचा मुद्दा घेऊ शकतो चौथा, की आंतरराष्ट्रीय राजकारणातील गटबाजीचा अभ्यास आधुनिक राज्यशास्त्रामध्ये महत्त्वाचा ठरतो. तो काय आहे तर आता आंतरराष्ट्रीय राजकारण म्हणजे पूर्वी पहिल्या महायुद्धापूर्वी नुसतं युरोपचा अभ्यास म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारणाचा, जगाचा अभ्यास
असं समजलं जायचं. पण आता आंतरराष्ट्रीय राजकारणच नाही तर आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास व्हायला लागला. IR, स्मॉल IR आणि कॅपिटल IR. कॅपिटल IR मध्ये फक्त मोठी राष्ट्र त्यांच्याच संबंधाचा अभ्यास केला जायचा, तिथल्याच राजकारणाचा अभ्यास व्हायचा. पण आता काय व्हायला लागलं तर राष्ट्रातील सांस्कृतिक संबंध काय आहेत, आर्थिक संबंध काय आहेत, सामाजिक संबंध काय आहेत, तिथले कल्चर काय आहेत याचा सुद्धा अभ्यास व्हायला लागला. आणि म्हणून मग आंतरराष्ट्रीय राजकारणातील गटबाजी जग 2 ब्लॉकमध्ये नाही तर असंख्य ब्लॉकमध्ये कशा पद्धतीने विभागला गेलेला आहे. शस्त्रास्त्र स्पर्धा काय आहे, सत्ता स्पर्धा काय आहे, शीतयुद्ध काय आहे आणि अलिप्ततावादी राष्ट्रांचं राजकारण काय आहे. नासेर, टिटो, नेहरू हे कशा पद्धतीने तिसऱ्या जगाची निर्मिती करत आहेत. न्याय शांततेसाठी तटस्थ नाही तर न्याय शांततेसाठी आम्ही अलिप्त आहोत अशी भूमिका नेहरूने घेतलेली आहे. आणि आपण हे सगळं पाहतो की आणि मग ह्या सगळ्याचा अभ्यास म्हणजे विविध विषयाचा अभ्यास राज्यशास्त्रामध्ये करणं महत्त्वाचं ठरलेलं आहे. हे आपल्याला अधोरेखित करावं लागेल. त्यानंतर आपल्याला हेही सांगावं लागेल आधुनिक राज्यशास्त्राच्या स्वरूपामध्ये की रशियाचं झालेलं विघटन 1990 नंतर हे जे आहे त्याचा सुद्धा इम्पॅक्ट राज्यशास्त्राच्या स्वरूपावर होतो. आणि त्यामुळं अमेरिका, चीन, भारत या राष्ट्राचं वाढत असलेलं वर्चस्व आता अलीकडं चीन ही नवी महासत्ता म्हणून समोर येते आहे. युरोपियन राष्ट्रांची आर्थिक व व्यापारी क्षेत्रात प्रभाव वाढत आहे. दहशतवादाची नवी समस्या जगासमोर निर्माण झालेली आहे. अशा प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी राज्यशास्त्रामध्ये आधुनिक व विश्लेषणात्मक पद्धतीचा अभ्यास सुरू झालेला आहे. आणि तो नुसताच वर्णनात्मक नाही तर तो वर्तनवादी, प्रत्यक्षार्थवादी आणि विश्लेषणात्मक शास्त्रीय पद्धतीने केल्या जाऊ लागला. वैज्ञानिक पद्धतीने, मानसशास्त्रीय पद्धतीने, गणितीय पद्धतीने केल्या जाऊ लागला. आणि हे अशा पद्धतीचं आधुनिक स्वरूप राज्यशास्त्राचं आपल्याला सांगता आलं पाहिजे. आणि हे जर आपण सांगितलं तर निश्चितपैकी आपल्याला 10 पैकी 8-9 मार्क परीक्षेमध्ये द्यावे लागतात. आणि म्हणून मित्र हो, हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा ऐका, आपल्या मित्रांना शेअर करा, आवडला लाईक करा, सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.